देशभरातल्या दहशतवादी कारवाया थांबवण्याचा प्रयत्न सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठी घटना घडली. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये एका पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला गेला होता. त्याचा नुकताच स्फोट झाला आणि संपूर्ण पोलीस ठाणे जळून खाक झालं. या स्फोटामध्ये 9 जण ठार झाले तर 29 जण गंभीरपणे जखमी आहेत. त्यातले 5 जण तर जीवन मृत्यूच्या संघर्षात लढतायत. शुक्रवारी दिनांक 14 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 वाजता हा स्फोट झाला. दिल्लीत ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांच्या साथीदारांकडून जप्त केलेल्या आरडीएक्स आणि कडतुसे हे श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये जमा करून ठेवले होते. हा स्फोट त्यावेळी झाला जेव्हा फॉरेन्सिक टीम फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केल्या गेलेल्या स्फोटकांचे सॅम्पल घेण्यासाठी तिथे पोहोचले होते. आता डॉक्टर मुजम्मल कडून ही स्फोटके जप्त करण्यात आली होती, तेही हरियाणामधून. मात्र ही कारवाई काश्मीर पोलिसांनी केली होती, त्यामुळे ही सगळी स्फोटके काश्मीरच्या नौगाम पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती. आता हा स्फोट झाल्यानंतर एक शक्यता अशीही वर्तवली जाते की जी स्फोटके तिथे जमा होती त्याचा स्फोट करण्यासाठी एखादा डिटोनेटर किंवा ट्रिगरचा वापर करावा लागतो. त्यामुळे हा स्फोट एक अपघात नसून दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जाते. यामागे कोण आहे याचा शोध अजून सुरू आहे. लवकरच त्याचाही मागोवा आपल्या सुरक्षा यंत्रणा घेतील अशी प्रत्येक देशवासियांची अपेक्षा आहे.